तर आजचा दिवस 8 जुलै 2024 आणि सकाळचे 5:28 आणि आपलं हे 41वं सेशन. रेग्युलर आपण 41th महिन्यापासून प्रॅक्टिस चालू आहे. यामध्ये बरेच जण जुळले, बरेच जण गेले. बरेच जणांची प्रॅक्टिस ग्लो झाली, काही जणांची ब्राईट झाली, काही जणांची लो झाली. काही जणांनी इगो सोडला, काही जणांनी इगो राईज केला, काही जण क्लिअर झाले, काही जण डिल्युटेड झाले. ओके, दॅट्स द पाथ ऑफ प्रॅक्टिस. हा रस्ताच आहे. कारण की भगवान बुद्ध म्हणतात की ऑल विल नॉट क्रॉस द शोर. ओके, प्रत्येक जण इथं पार नाही करणार आहे. जी प्रत्येक जण त्या किनाऱ्यापर्यंत नाही पोहोचणार आहे. भगवान म्हणतो पहिले खूप कमी लोक पोहोचतील. राईट. तर आजचं जे प्रवचन आहे तर ते या लाईनवरच आहे. अंटिल डेथ देअर इज नथिंग इनफ. का इनफ नाहीये? ओके. सो तुम्हाला माहिती आहे की जे काही प्रवचन मी देतो किंवा जे काही तुम्हाला थोडंसं समजवतो ते मी मोस्टली जवळ घडणाऱ्या घटना नाहीतर मग जे काही लक्षात येतं, जे काही थोडंफार समजतं त्याहून सांगत असतो. तर अजय चहाचं वाक्य आहे की अंटिल डेथ देअर इज नथिंग इनफ. का म्हणतात अजय चहा असं? कारण की नथी तन्हा समानदी. तृष्णेसारखी मोठी नदी नाही. तर तृष्णा जी आहे ती तृष्णेची नदी वाहते अविद्येमधून. आणि तृष्णेची नदी वाहते अविद्येमधून. अविद्या. ओके. सिंपल आहे. ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यानंतर सर्व घटना घडत जातात. सर्व या घटना घडत जातात. त्यानंतर आपलं नामकरण होतं. आपण वाढत जातो, मोठे होत जातो. मोस्टली आपलं आयुष्य 10 वर्षाच्या विभागामध्ये वाटल्या गेलेला असतात. तर क्लिंगिंग जी आहे, क्लिंगिंग आपण चिटकून राहणं म्हणतो. ओके. उपादान, पंच उपादान स्कंद.
या उपादान म्हणजे जे स्कंद आहे त्याला आपण चिटकून आहे. ते चिटकून का आहे? कारण की अस्साद अस्साद सूत्री आपण चिटकून आहे. तर जेव्हा आपण 6 इंद्रिय पाहतो, तर भगवान बुद्ध म्हणतात, की जर डोळ्यामध्ये अस्साद नाहीये, रूपस्कंदाविषयी जर या डोळ्याच्या इंद्रियामध्ये अस्साद नाहीये, प्लेजर जर प्लेजर नाहीये, तर हे जीव चिपकून राहणार नाहीत. चिपकून कशाला आहे? चिपकून कशाला आहे? कशाला चिपकणं म्हटलेलं आहे? जगाला. तर जग कुठे आहे? हे पंचस्कंदच जग आहे. ओके, हे पंचस्कंदच जग आहे. त्याच्या व्यतिरिक्त जग नाहीये दुसरं. ओके. तर या जगाची उत्पत्ती आणि जगाचा अंत कुठे आहे? आपल्या आतमध्येच आहे. तर हे जगाचं राईज होणं कशामुळे होतंय? प्लेजर, अस्साद. अस्साद आदिनाम आणि निस्सरण. जर डोळ्यामध्ये अस्साद नाहीये, तर आपण चिपकून राहणार नाही. आणि जर डोळ्यामध्ये अस्साद आहे, प्लेजर आहे, तर आपण चिपकून राहणार. तर डोळ्यामधलं अस्साद काय? कलरच्या विषयी, स्किनच्या विषयी, ते वेगवेगळ्या फॉर्मच्या विषयी. चेक करा. आपण जिथं एखादा फोटो जर आपल्याला आवडतो, तर आपण त्याला क्लिंग होऊन जातो, चिपकून जातो. सेम फॉर्म. आणि एकदा प्रक्रिया चालू झाली संस्कारांची, तर आपण आपल्या मीमुळं त्याला चिपकून जातो सर. मीला काय पाहिजे? मीलाच सुख पाहिजे. भगवान बुद्धांचं वाक्य आहे, "अंतो जटा बही जटा." आठवतं का? ऑल मेस आहे. सर्व काही गुंतलेलं आहे एकमेकांसोबत. जेव्हा आस्वाद नाहीये डोळ्यामध्ये, तर परिणाम पण नाहीये. जर आस्वाद आहे डोळ्यामध्ये, तर परिणाम पण राहणार आहे. ज्या गोष्टीला आपण आवडायला सुरुवात करतो, मग काही असो, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट लस्ट आहे. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट. आपल्या शरीराची पहिली पेशी हीच वासनेनं निर्माण झालेली असते. लस्ट. शरीरातली पहिली पेशी वासनेचीच उत्पत्ती असते. तर प्लेजर कुठे? डोळ्यामध्ये उत्पन्न होते. आणि प्लेजर जर डोळ्यात उत्पन्न नाही झालं तर परिणाम काय? क्लिंगिंग राहणार नाही. आता जसं की या स्क्रीनमध्ये तुम्हाला ती पाटी दिसत आहे. एखाद्याला हा कलर आवडतो. तर तो काय करेल? त्याच्या रूममध्ये हाच कलर लावेल किंवा
याच कलरचं शर्ट आवडलं तर तसंच ठेवेल किंवा एखाद्या व्यक्तीला एखादं गाणं आवडतं किंवा एखादी लाईन आवडते. ओके. तर तो व्यक्ती काय करतो तेच गाणं किंवा तीच लाईन एकतर मोबाईलमध्ये वाजवणार, नाहीतर रिंगटोन ठेवणार, नाहीतर मग लिहून ठेवणार वाचनासाठी किंवा बोर्ड बनवून ठेवणार. एनी फॉर्म डोळ्यांना जे काही तो डोळ्यामधून जी काही आवड तो उत्पन्न करते संपर्कामुळं. सर्व धम्म कशामुळे निर्माण होतात? संपर्कामुळं. फस्य समुदाय सभ्ये धम्मा. डोळे, डोळ्याचं चित्त आणि वस्तू हे संपर्कासाठी गरजेचं असतं. तर जेव्हा तो असाद उत्पन्न करते, प्लेजर एखाद्या कलरला, एखाद्या रूपाला बघून, तर काय होते तो क्लिंगिंग उत्पन्न करतो सेकंड स्टेजला, आदिनवामध्ये. पहिल्या पायरीला जर प्लेजर राहिलं, तर दुसऱ्या पायरीला परिणाम चिपकणं राहणार. पहिल्या पायरीला जर प्लेजर नाही राहिलं, तर दुसऱ्या पायरीला उपादान म्हणजेच चिपकणं राहणारच नाही. आणि असाद आदिनव पण नसलं, तर काय होईल सेकंड, थर्ड स्टेजला लेटिंग गो करायची गरजच नाहीये. रिलिंक्विशमेंटची गरजच नाहीये. परंतु दोन्ही पायरीला जर राहिलं, तर रिलिंक्विशमेंट करण्याची गरज निसरण. राइट? हे सगळं डोळ्यांचं. मग कान बघा, इयर. कुणाचा आवाज, गाणं, म्युझिक, विशिष्ट प्रकारचं म्युझिक. सेम थिंग तिथं पंच करा. असाद आदिनव आणि निस्सरण. भगवान बुद्ध म्हणतात, की भिक्खूंनो, तुम्ही एखाद्या स्त्रीचा आवाज जर दुरून येत असेल, तर ऐकायचं नाही. जर तो तुम्हाला आवडत येतं. इव्हन या भिंतीच्या पार म्हणजे या भिंतीच्या दुसऱ्या साइडला जर तुम्हाला या प्रकारचा आवाज येत असेल, तर तुम्ही तो ऐकायचा नाही. त्यामध्ये आनंद उत्पन्न करायचा नाही. ते सेम थिंग. जर पहिल्या पायरीवर अस्साद आहे, तर चिपकणं राहणार आणि तुम्हाला त्या उपादानसाठी, त्या चिपकण्यासाठी तुम्हाला त्याला रिलिंक्विश पण करावं लागणार. तुम्हाला ते सोडावं पण लागणार. लेटिंग गो पण करावं लागणार. अस्साद, आदिनव, निस्सरण म्हणजेच 4 आर्य सत्य आहे. ओके. तर इयर कानांमधून. हे का होतंय? कारण की प्रत्येक ठिकाणी तृष्णा काम करत आहे. सेम वे एखाद्या स्त्रीचा आवाज आपल्याला आवडतो. तर आपण काय तो आवाज डबल-डबल ऐकण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाचा आवाज आवडतो. तर ते काय करतात त्याचा आवाज ऐकण्याचा डबल-डबल प्रयत्न करतात. परंतु ज्यावेळेस हे होत आहे, तर आपल्याला काही समजत नाहीये, की ही प्रक्रिया कंटिन्यू चालू आहे. असंख्य जन्मापासून या प्रक्रियेमध्ये गुंतलेलो
आपण पुतोज्जन होऊन जातो. पुतोज्जनांचं कामच आहे. 6 इंद्रियाद्वारे जे व्यक्ती याला वर्कआउट करत नाहीत, ते पुतोज्जन असतात. ओके. परंतु हं, एक उदाहरण आहे. भगवान बुद्धांचंच आहे. परंतु अजान ब्राह्मणांना सांगितलेलं आहे वेगळ्या पद्धतीनं. एका व्यक्तीच्या मागं अ, वाघ लागतो. ते तो पळतो, पळतो, पळतो आणि पटकन एका विहिरीमध्ये पडून जातो. मग विहिरीमध्ये पडल्यानंतर तो अटकतो एका झाडाला. म्हणजे विहिरीत पण पडत नाही आणि वर काठावर पण राहत नाही, मधातच असतो. तर वर तर वाघ आहे. वाघ पाहतो त्याला, त्या लटकलेला आहे. परंतु खाली 2 कोब्रा असतात, साप, जे ऑलरेडी चिडलेले असतात खूप खाली पडल्यामुळे. मग ज्यावेळेस वर वाघ, खाली साप आणि त्याच झाडाच्या थोडंसं वर मधाची एक पोळी असते, जी मधमाशा सोडून गेलेली असते आणि तो लटकलेला आहे. तो हलूही शकत नाही. परंतु ते मध त्याच्या डोळ्याच्या समोरून टपकत राहतं. तर तेवढ्या याच्यामध्ये तो त्या मधाची चव घेतो. आता काही-काही जण काय करतात, की बाय मिस्टेकन हे उदाहरण मी कशासाठी दिलं तेही समजा. बाय मिस्टेकन ज्या गोष्टी एक्सपिरियन्सच्या असतात ते सोडून देतात. अटॅचमेंट क्रिएट केव्हा होते? ज्यावेळेस फर्स्ट लेव्हलला तुम्ही डिल्युडेड आहे, अनमाइंडफुल आहे. आसक्ती माइंडफुलनेसमध्ये बिलकुल निर्माण नाही होत. बिलकुल निर्माण नाही होत. सेन्स प्लेजर जे आहे, ते माइंडफुलनेसमध्ये अराइजच होत नाही. दॅट्स द पॉवर ना. इफ यू आर अवेअर कारण की सतीचं कामच आहे प्रज्ञेला विकसित करणं. जिथं सती नाही तिथं अविद्या आहे. अविद्या असताना 100% तुम्हाला प्लेजरमधून अटॅचमेंट निर्माणच होणार आहे. परंतु जर सती असली तर इम्पॉसिबल आहे. एखादी गोष्ट तुम्हाला आवडते, पण तिथं जर तुम्ही आवडच उत्पन्न नाही केली, म्हणजे सती ठेवली, इफ यू आर माइंडफुल हे खूप स्ट्राँग आहे ॲक्चुअली. हे खूप स्ट्राँग आहे. तुम्ही सतीमध्ये असले तर इम्पॉसिबल आहे अटॅचमेंट. कारण की माइंडफुलनेस कालच सांगितलं, अनबॉर्न, अनक्रिएटेड, अनफॉर्म जे जन्म घेत नाही, जे उत्पन्न केल्या जाऊ शकत नाही आणि ज्याचं रूपांतर रूपामध्ये होत नाही, ते असते सती. मग आय, इयर, नोज, वास, चव, स्पर्श
आणि स्मृती या 6 इंद्रियावर जर तुम्ही सती ठेवली, जर तुम्ही ओळखलं की हे या प्रकारे काम केलं जातं. आनंद आणि भौतिक सुख याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे ॲक्चुअली. आनंदातून आसक्ती उत्पन्न होत नसते, सुखातून आसक्ती उत्पन्न होत असते. सुख जे आहे ते एक बाळ आहे डेल्युजनचं. मोहामधून उत्पन्न झालेलं मोहाचं बाळ आहे ते. मोहाचा पुत्र म्हणू, बाळ नाही म्हणूया. मोहाचा पुत्र आहे. कोणतं पण विदाऊट माइंडफुलनेस. सती नसलेलं सुख हे मोहाचं पुत्र आहे. जेव्हा व्यक्ती कॉम्प्रिहेंड करत नाहीये, कोणतं समुदय, जेव्हा व्यक्ती हा समुदाय कॉम्प्रिहेंड करत नाही, तोपर्यंत तो सुटू शकत नाही. आणि जेव्हा व्यक्ती कॉम्प्रिहेंड करतो, काय अष्टांगिक मार्गामधून पण साधा आदी नव निसरण, तर तो व्यक्ती कधीच हेल्थमध्ये जात नाही आणि तो स्वतः पण नसतो. तर या 5 उपादान स्कंद जे आहेत, रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा, संस्कार, विज्ञान. तर हे जे 6 इंद्रियांचं वर्क आहे, हे विज्ञानमध्ये चाललं जाईल. आय कॉन्शियसनेस, इयर कॉन्शियसनेस, नोज कॉन्शियसनेस, टंग कॉन्शियसनेस, टच कॉन्शियसनेस. रूप, वेदना, फिलिंग्स. फिलिंग्सच एक प्रकारचं वाहन आहे, जे आसक्तीला वाहत आणतं अविद्येमधून. काय होते? वेदना उत्पन्न होतात ना. खूप कन्फ्युजिंग होऊन जातो आपण ज्यावेळेस अं, या भवचक्रामध्ये पडलेलो असतो. आणि जेव्हा आपण प्लेजर उत्पन्न करते, सुख उत्पन्न करते, जिथं आपण आसक्ती रूपामधलं सुख उत्पन्न करते, एनी फॉर्म ऑफ तर कळत नाही की शील कसे ब्रेक होत आहेत. काल भंतेंनी खूप सुंदर प्रवचन दिलं शील समाधी प्रज्ञेचं. खूपच सुंदर. इझिली ब्रेक करून टाकतो आपण. खूप इझिली. काही काही शील खूप स्ट्रॉंग आहेत. खूपच. पानातिपाता आणि कामेसुमिच्चेचारा. टू स्ट्रॉंग. द्वेष आणि लस्ट, द्वेष आणि वासना हे खूप पॉवरफुल आहे. असंख्य जीव जे आहेत याच्यामधून कंटिन्यू रन होत आहेत, कंटिन्यू फ्लो होत आहे. जेव्हा व्यक्ती अनागामी मार्गावर पोहोचतो,
त्यावेळेस तो लस्टला अपोज करायला सुरुवात करतो, ब्रेक करायला सुरुवात करतो. जे जे पोतोज्जन असतात ते इझिली ब्रेक नाही करू शकत. दे आर फ्लोईंग. कशामध्ये? काम ओघामध्ये. फ्लो जो असतो, फ्लोईंग जे आहे, वाहन जे आहे ते अविद्येमुळे आहे. अविद्येमुळे काय अजून उत्पन्न होते? वाहतं कशामुळं अविद्येतून? अनमाइंडफुलनेस, अजागरूकता. सती नसली की पन्या बिलकुल विकसित होऊ शकत नाही. सती आणि पन्या जर दोन्ही वर्क करत असतील हँड टू हँड, जसं की तुम्हाला एखादी वस्तू उचलायची आणि खूप वजनदार आहे ती आणि एका हाताने उचलल्या जात नाही, तर तुम्ही दुसऱ्या हाताचा सपोर्ट घेऊन लगेच उचलता. सेम सती आहे, सती पन्या. सती आणि प्रज्ञा हे दोघं एकामेकाला मिळून काम करतात. जर तुम्हाला हात साफ करायचे तर एका ह्याच्यात होत नाही. दोन्हीला मिळून साफ करावं लागतं. राइट? तर या 6 इंद्रियामधून ज्यावेळेस तुम्ही अस्साद शोधायला सुरुवात करसाल, तिथून तुमची प्रॅक्टिस सुरू होते बौद्ध धम्माची. परंतु मी तुम्हाला एक उदाहरण ऑलरेडी दिलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की जीवन पूर्ण नीरस करून टाकणं. दॅट इज अल्सो अनमाइंडफुलनेस. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी राहणं हे प्रथम स्थानी असलं पाहिजे. हॅपी, जॉयफुल, बट विथ माइंडफुलनेस. जर असं असतं की काही पहा आणि आनंदीच होऊ नका. मग मनुष्य जीवनामध्ये सुखाच्या संकल्पना जगानं उत्पन्नच केल्या नसत्या. जग म्हणतंय. आणि भगवान बुद्धांनी 4 प्रकारचे भोग सांगितलेले आहेत. ते मला माहीत नाही सध्या. मी ते त्यांनाही विचारलं. ते सांगतील, की तुम्ही 4 प्रकारच्या वस्तूंमध्ये 4 प्रकारच्या आय डोंट नो कोणते-कोणते तर परंतु 4 ठिकाणी तुम्ही तुमचं सुख उपभोगू शकता. विथआऊट हार्मिंग टू द प्रॅक्टिस. तुमच्या प्रॅक्टिसला हार्म होत नाही त्याच्यामुळं. कितीतरी अटेनमेंट प्राप्त केलेले लोकं होते भगवान बुद्धांच्या काळात. विशाखा होते, अनाथपिंडक होते. ते असो, महत्वाचं तेच होतं, की आपल्याला समजायला पाहिजे, की हाऊ टू रिलिंक्विश आपल्याला सोडणं कसं आहे. तुम्हाला एखादी बोट जर आवडली, आज साधं म्हणजे काय मी तुम्हाला क्लिअरली सांगत आहे. काय ॲक्चुअल कसं होतं. एक 30 किलोची बोट एक तराफा तुम्हाला आवडला आणि त्या तराफ्याने तुम्हाला नदीच्या पार केलं. तुम्ही तो तराफा आवडल्यामुळं घरी घेऊन जाणार का डोक्यावर? नाही. तुम्हाला तो नदीच्या काठीच सोडावा लागणार आहे. सेम पद्धतीनं काही वस्तू तुम्हाला नदीच्या काठी सोडाव्या लागतात, जीवनामध्ये पण. म्हणजे तिथपर्यंतच राहतात त्या वस्तू. काठी म्हणजे नदीच्या काठी नाही, जीवनामध्ये पण आपल्याला त्या वस्तू सोडाव्या लागतात, ज्या सुखद आहेत, ज्या आनंद उत्पन्न करतायत. तीच तर माइंडफुलनेस आहे. तुम्ही त्याच वस्तूला डोक्यावर घेऊन जर फिरत आहे सगळी ठिकाणी, तर मग आपण अनमाइंडफुल आहे. आपण अटॅच आहे, आपण क्लिंग झालोय त्या वस्तूला. ओके, हे झालं 6 इंद्रियांमधून. आणि जो व्यक्ती स्वतःपन्न सुत्तामध्ये सांगितलेलं आहे, जो व्यक्ती या समुदायाला, अस्साद, आदिनव आणि निस्सरणाच्या समुदायाला
कॉम्प्रिहेंड करतो तो स्वतःपन्न होऊन जातो. आणि जो व्यक्ती ह्या ग्रुपला, असाद आदिनव निसरणाच्या ग्रुपला कॉम्प्रिहेंड करतो पंच उपादान स्कंदामध्ये, आणि ज्यावेळेस तो रिलिंक्विश करतो म्हणजे सोडून देतो विदाउट अटॅचमेंट, विदाउट उपादान, तो व्यक्ती असतो अरांत. जो भिक्खू प्रॅक्टिस करत नाही असादा आदिनव निसरण, तर तो समन नाहीच आहे. तो भगवान बुद्धांची शिकवण प्रॅक्टिसच करत नाहीये. तर सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे की 6 इंद्रियामधून आपण पहिले प्लेजरवर वर्क केलं पाहिजे, की आपण कुठं कुठं अटकत आहे. जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही इथं इथं अटकत आहे, दॅट इज द साखळी आहे. प्रतीत्य समुत्पादची साखळीच तुम्ही ब्रेक करून टाकता. बघा, एक लांब साखळी आहे, खूप जाड आहे, आणि त्याची एक एक कडी तुम्ही तोडून टाकत आहे. पूर्णच्या पूर्ण साखळी ब्रेक होऊन जाते. तर आपल्याला आपल्या प्रॅक्टिसमध्ये या कड्या तोडणं आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात, की पहिल्याच पायरीवर जर असाध नाहीये, तर परिणाम पण नाही राहणार. आणि तुम्हाला त्याग करण्याची गरजच नाही पण. आता एखाद्या, आपण स्त्री आणि पुरुष आहे, ओके, दे स्टार्ट टू लाईक इच अदर. वाय? रूप बघितलं जातं, रूपस्कंद. कुठून? डोळ्यांमधून. डोळ्यांमधून पाहिलं, त्याच्यानंतर अटॅचमेंट क्रिएट होते, क्लिंगिंग तयार होते. देन व्हॉट हॅपन? वेदना, प्लेजरेबल फिलिंग्स, प्लेजरेबल फिलिंग्स रन होत राहते कंटिन्यू. आणि त्यानंतर ती एक प्रकारची स्मृती तयार करून घेते, परसेप्शन, अंडरस्टँडिंग. ओ, दिस गर्ल, दिस बॉय इज सो ब्युटिफुल, सो हँडसम, सो क्यूट. एकामेकासाठी संज्ञा तयार होतात. मग त्यामधून कुशल आणि अकुशल संस्कार उत्पन्न व्हायला होते. ऍक्टिव्हेशन तयार होऊन जाते. हे आपल्याला फक्त समाधीमध्ये दिसतं. डायरेक्ट पहिल्या पायरीवरच नाही, खूप समोर. अटेनमेंट आणि समाधी दोन्ही वेगवेगळं आहे. जोपर्यंत समाधीमधून समाधियम भिक्कवे भिक्खू समाधियम भिक्कवे भिक्खू यथा भूतं पजानाति. If you want to see the things as they really are, you need samadhi. समाधी पाया आहे विपश्यनेचा. विदाउट यू कॅनॉट. तुम्ही हवेत थोडी घर बनवणार आहे. हा, तुम्ही हवेत थोडी घर बनवणार आहे. याचा अर्थ, पाया नसेल तर घर कुठून बनेल? तर ही जी क्लिंगिंग आहे 6 इंद्रियांची, पंच उपादान स्कंदांमधून, ही ओळखायची आहे. 6 इंद्रिय, त्यानंतर रूप, वेदना. आता वेदनेचं सांगितलं तुम्हाला.
सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट जे आहे ते लस्ट आहे. अट्रॅक्शन इज द वेपन ऑफ लस्ट. आकर्षण हे शस्त्र आहे वासनेचं. पहिल्या पायरीवर हेच शस्त्र चालवतो मारा आपल्यासोबत. काही जण म्हणतो ओ दिस इज द महाराज वर काय पॉल पॉ मारा. हे महाराजचं काम आहे, मी त्याला बळी पडलो. लाईक प्लेइंग द विक्टेड गेम. इवन मेनी भिक्खूस हा. त्यामुळेच तर भगवान बुद्धांनी सगळं सोडून दिलं. त्याग करून टाकला त्यांनी. राईट. तर तुम्ही जे असादा आदिनव निसर नवीन वस्तू काम. तर तो पाहतो तो व्यक्ती बेनिफिट्स आणि लॉस पाहतो. वस्तूंसोबत असलेलं अटॅचमेंट, जीवांसोबत असलेलं अटॅचमेंट. जिथं आसक्ती उत्पन्न होते, प्रज्ञा सरळ सांगते तुम्हाला की अनित्य दुःख अनंत हे ते त्रिकाला बाधित असलेलं परमत्त सत्य कंटिन्यू रन होते. परंतु अविद्येमधले असलेलं, मोहात असलेलं मन काय म्हणतं की हे परमनंट आहे. जिथं परमनंट शिप तयार झाली तिथं सेल्फ क्रिएट होतो. मी, भगवान बुद्ध म्हणतात सर्व नाशवंत आहे, मी नाहीये, आणि जे बदलत आहे ते दुःखदायी आहे. परंतु मोहात गेलेलं मन काय म्हणतं की नाही, सर्व काही परमनंट आहे, दुःखदायी नाही, सुखदायी आहे आणि नाशवंत नाही, कंटिन्यू चालणार आहे. आपल्याला मृत्यू नावाचा भय पूर्ण निघून गेलेला असतो दोन्ही ठिकाणी. व्यक्ती मोहात असेल तर त्याला मृत्यू दिसतच नाही, आणि व्यक्ती जागरूक असेल तर त्याला समजून जातं की मृत्यू होणारच आहे. कंटिन्यू रोज समजतं त्याला. मग नानुसती. नाही, नोचे असात सूत्र नाही, इतकं डेंजरस आहे प्लेजर. भगवान बुद्ध म्हणतात की बिकॉज तुम्ही या डेंजरला ओळखा, आधी नव ओळखा तुम्ही याला. आपल्याला जर रिअल श्रमण बनायचं असेल तर या स्कंदांमधून आपल्याला याला रिमूव्ह करावं लागेल, या डर्टला. खरं सोनं जे असतं ते तपल्यानंतरच क्लिअर होत असतं. इम्प्युरिटीज, ह्या इम्प्युरिटीज आहेत. टेस्ट, चव. आपल्याला तिखटच आवडतं किंवा आपल्याला गोडच आवडतं. आवड आणि नावड एजंट आहेत, व्हायरस आहेत, व्हायरस. एजंट नाही, व्हायरस आहेत. मारानं सोडलेले व्हायरस आहे आपल्या सिस्टम मध्ये, जे 6 इंद्रियाद्वारे काम करत आहे कंटिन्यू. हे 6 एजंट पूर्ण डाटा कलेक्ट करत राहतात जगापासून, 5 स्कंदांपासून. आपण रिसीव्ह करत राहतो. जिथं अनमाइंडफुलनेस आहे, हा डाटा कंटिन्यू रिसीव्ह होत राहतो. हा डाटा थांबतच नाहीये. खूप डेंजरस आहे ऍक्च्युली. हे जे सुख आपण समजतो अजागरूकतेमुळे उत्पन्न होणारं, वासनेमधून उत्पन्न होणारं, द्वेषामधून उत्पन्न होणारं, द्वेषामधून जो क्रोध उत्पन्न होते, हे सर्व आपल्याला नरकाच्या दरवाजापर्यंत सोडण्यासाठीच मारानं तयार केलेलं आहे. ही जी ऊर्जा आहे आपल्या रूपी, आपण ऊर्जा आहे. वी आर एनर्जी, आणि वी आर द सोर्स ऑफ एनर्जी टू द मारा. आपण आपण माराचे, त्याच्यासाठी एनर्जी आहे, इझिली सोडत नाही.
तर जेव्हा व्यक्ती असाद आदिनाव आणि निस्सरणाला कॉम्प्रिहेंड करतो आणि तो जेव्हा पाहतो इम्प्युरिटी वस्तू कामाची फायदे सोडून देण्याचे, तर ती आहे खरी भावना. ते आहे खरं सुख. सोडून देणं सुख आहे. एकदा अजानच्या त्यांच्या हे उदाहरण खूप मस्त आहे आणि मी खूप वेळेस वापरतो ऍक्च्युली प्रवचनामध्ये. अजान ब्रह्मला एक लाकडाचा ओंडका उचलायला लावतात वजनदार. उचलल्यानंतर ते म्हणतात, राम इज इट हेवी? ते म्हणतात, येस इज इट हेवी? मग अजयच्या म्हणतात, इज इट ओनली हेवी अंटिल यू होल्ड इट? हे वजनदार तिथपर्यंतच आहे जोपर्यंत तू पकडून ठेवलंय. हे जे पकडून ठेवणं आहे ना, हेच आहे उपादान. इज इट हेवी? तर पकडून ठेवणं म्हणजेच हेवीपणा आहे. एक ग्लास आहे, एक 100 मिली पाणी आहे त्याच्यामध्ये, आणि तुम्ही ते स्थिर ठेवा हात तुमचा आणि त्याला पकडून ठेवा. 5 मिनिट 10 मिनिट काही वाटणार नाही. पण जसं तुम्ही जास्त वेळ पकडून ठेवते, ते हेवी व्हायला सुरुवात होऊन जातं. एव्हरीवेअर, एव्हरी रिलेशनशिप, एव्हरी मॅटर, एव्हरीथिंग जेव्हा तुम्ही होल्ड करता लॉंग टर्म साठी, ते तुमच्यासाठी हेवी होऊन जातं. किती मस्त आहे! निब्बांची व्याख्याच आहे, एनलाइटन द बॅरो. वजन टाकून द्या. इकडे अजयच्या म्हणतात होल्ड केलं तरच हेवी आहे, वजनदार आहे. पण भगवान म्हणतात किती मस्त म्हणतात की एनलाइटन द बॅरो, लाइटन द बॅरो, एनलाइटन लाइटन द बॅरो. संस्कारांमुळे उत्पन्न होणारं सुख आणि दुःखाचं जे हे काही वजन आहे, ते कमी करा, सोडून द्या. तर ह्या आसक्तीमधून आपण जे चिपकलेलो आहे वस्तूंना, ते दुःख आहे आपल्यासाठी. हेच तर 4 आर्य सत्य आहे, जे भगवान बुद्धांनी कंटिन्यू आपल्याला, प्रत्येक बुद्धांनी दिलंय. प्रत्येक बुद्धांनी. प्रत्येक बुद्धांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे. परंतु प्रत्येक बुद्धाच्या काळात आपण शिकवण सोडून दुसऱ्याच गोष्टींच्या नादात लागलेलो आहे. तुम्ही तुम्ही स्वतः चेक करा की तुम्ही जेव्हा दुःखी होता, तर पहिल्या पायरीवर तुम्ही कुठं प्लेजर उत्पन्न केलेलं आहे? आय, इयर, नोज, टंग, बॉडी, टेस्ट अँड टच मध्ये. मी माझं सांगतो, मी माझ्याहून सांगतो तुम्हाला. Okay? चव तर खूप मोठं गुलाम करून ठेवते आपल्याला. मी तर जेव्हा आता हे टूर्स घेऊन जातो ना बाहेर, जसं थायलंड किंवा व्हिएतनाम, ओके, तर मोस्टली लोक, हा आम्हाला इंडियन फूड पाहिजे, इंडियन फूड पाहिजे, इंडियन फूड पाहिजे. चव. ओके. ऍक्च्युली परसेप्शन तयार झालेलं आहे मनामध्ये, एक प्रकारचं डिल्युटेड परसेप्शन आहे. संज्ञा विफलास नॉर्मल रॉंग परसेप्शन आहे की इंडियन फूड गुड, तशीच टेस्ट भेटणार, पण ऍक्च्युली तशी टेस्ट भेटतच नाही. ज्या ठिकाणी, ज्या रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला जो पदार्थ आवडतो ना, तो पदार्थ पण इवन आता बनवलेली भाजी आणि 10 मिनिटांनंतर बनवलेल्या भाजीमध्ये पण अंतर राहतं. ओके, मी टेस्टचं म्हणतो तुम्हाला, पण टेस्टच नाही, प्रत्येक थिंग, एव्हरीथिंग. ज्या माणसाला तुम्ही, ज्या स्त्रीला तुम्ही लाईक करताय, अटॅच आहे, दॅट पर्सन ऑल्सो चेंजिंग एव्हरी मोमेंट. प्रत्येक क्षणाला तो व्यक्ती बदलत आहे. तर तुम्हाला काय आवडत आहे, तुम्हाला काय पाहिजे,
इव्हन भगवान बुद्धांचा सद्धम्म सुद्धा तुम्ही जर अजागरूकतेमुळे त्याच्यासोबत अटॅच झाले, यू आर फिनिश. प्रॅक्टिसच लिबरेशनची आहे, तर तुम्ही अटॅच कशासाठी होऊ लागले? मुक्त होण्यासाठी प्रॅक्टिस आहे, तर तुम्ही जखडू कशासाठी लागले? जेव्हा व्यक्ती असाध, आदिनव आणि निस्सरण सहा इंद्रियांमधून बघत नाही, जाचत नाही, तर ती असते अविद्या. तीच आहे अविद्या. किती सुंदर. सहा इंद्रियांमधून जर तो असाध, आदिनव आणि निस्सरण बघत नाहीये, तर तो पुतुज्जन आहे. इज अ नॉर्मल ह्युमन बिंग. पुतुज्जन आहे जो आसक्तीच्या मोहामध्ये कंटिन्यू गुंतलेला आहे. विजडमच नाही, हे सगळं करण्यासाठी विजडम पाहिजे, प्रज्ञा पाहिजे. काय? किती किती जन्म अजून आपल्याला हे सगळं भोगायचं आहे, आणि हे सगळं भोगण्यामधून चुका करायच्या आहेत, आणि ह्या चुका करून अजून हेलमध्ये जायचंय, आणि असंख्य कल्पापर्यंत अजून समोरच्या बुद्धांची वाट बघत बसायची. किती जन्म? अजून किती वेळेस करायचंय असं? काही जण हे प्रवचन ऐकल्यानंतर म्हणतील की तुम्हाला कसं काय माहिती? असं तर होतच नाही, जन्मच होत नाही. हा निव्वळ मूर्खपणा आहे. अहो, तुमच्या ओघामध्ये तुम्हाला हे सुद्धा समजत नाही की तुम्ही तुमच्या डिठ्ठीला अटॅच झालेला आहात. तुमच्या व्ह्यूजला अटॅच झालेला आहात. जर तुम्हाला विजडमच नाहीये, तर तुम्ही तुमच्या व्ह्यूजला कसं काय इम्पॉर्टन्स देता? काय इम्पॉर्टन्स देता? का तुम्ही लेटिंग गो करू शकत नाही तुमच्या व्ह्यूजला? डिठ्ठ ओघ, काम ओघ, भाव ओघ, डिठ्ठ ओघ, अविद्या ओघ. का या ओघांमध्ये वाहून जातो? का या ओघाच्या बाहेर नाही येऊ शकत आपण? कारण की भ्रमित आहे. कारण की या सहा इंद्रियांच्या एजंटनं कॅच करून ठेवलेलं आहे. रिलिंक्विशच होत नाही, त्यागच होत नाही. आर्य अष्टांगिक मार्गामधलं इंटेन्शन जे आहे, संकल्प, निष्काम संकल्प, त्याग होतच नाही. त्याग का होत नाही? कारण की पहिल्याच पायरीवर असाध निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यामुळं ज्यांच्या म्हणतात अंटिल डेथ देर इज नथिंग इनफ. मृत्यू नंतर सुद्धा पुन्हा उत्पन्न होऊन इनफ नाहीये. ही आहे अविद्या. आणि प्रत्येक भगवान बुद्धांची शिकवण आहे, ओळखा उपादान, ओळखा चिपकणं सुखाला, ओळखा अजागरूकतेला, ओळखा प्रज्ञेला. सॉरी, प्रज्ञेला नाही, प्रज्ञाच ओळखते सर्वाला. प्रत्येक भगवान बुद्धांची शिकवण आहे, एकच भगवान बुद्ध. प्रत्येक संवाद संबुद्धाची, प्रत्येक तथागताची शिकवण आहे असाध, आदिनव, निसरण. एसेन्स आहे प्रत्येक टीचिंगचा. अर्क आहे हा. काय? की आपल्याला ओळखता आलं पाहिजे सहा इंद्रियांमधून पंचस्कंदांसाठी निर्माण झालेलं चिपकणं. हे एजंट आहे, डाटा तुमच्यापर्यंत आणतात, आणि तुम्ही डिल्युटेड होऊन त्याला अटॅच आणि सॉरी, लाईक आणि डिसलाईक मध्ये डिवायडेड करून देतात. त्यामुळेच लोक धम्म तुम्हाला कंटिन्यू फसवत राहतात. कंटिन्यू. हे बघा, मी हे नाही म्हणत मी चुका नाही केलेल्या आहे, मी चुका केलेल्या आहेत. 100% केलेल्या आहे. कधीच मी त्याला अमान्य करत नाही. परंतु प्रॅक्टिस ती असते जी रोज तुम्हाला अहेड घेऊन जाते एक स्टेप.
आपण वन स्टेप बॅक होऊन जातो बघा. या अविद्या ओघामुळं, अविद्येच्या ओघामुळं कंटिन्यू संस्कार उत्पन्न होते. आणि त्याच्या समोर माइंडफुलनेस नसल्यामुळं ते संस्कार लोभ, दोष, मोहाला प्रखर करत राहतात. त्यामधून मग आपण गरुक कर्म, आशिन्न कर्म, अचिन्न कर्म, दिट्ट धम्म, वेदनीय कर्म, उपपच्चीय कर्म, उपपीलक कर्म, उपघातक कर्म हे कंटिन्यू करत आहे. लोभ, दोष, मोहांमधून हे असे जेव्हा कर्म आपण तयार करतो, प्रत्येक कर्म आपल्या नरकाचा रस्ता तयार करत राहतात. आपणच कन्स्ट्रक्टर आहे, आपणच कॉन्ट्रॅक्टर आहे आपल्या रस्त्याचे. तुम्ही निर्माण करा. एक तर तुम्हाला या जगातून रस्ता कोणता निर्माण करायचा आहे? निघणारा बाहेर की अटकणारा आतमध्ये? मोस्टली अटकणारेच करते. ओके, आय थिंक एवढं इनफ आहे. एवढं इनफ आहे की आपण काय करायला पाहिजे. आपण जर हे कंटिन्यू याच्यामध्ये जर गुंतत राहणार, तर इम्पॉसिबल राहणार आहे आपल्याला सर्व काही. तर ओळखून घ्या, पंचस्कंद जे आहेत, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, हे कंटिन्यू आपल्या सोबत आहे. हेच म्हणजे आपण आहोत. आपलं जग आहे. परंतु जिथं काम ओघ, भाव ओघ, दिठ्ठ ओघ, अविद्या ओघ, हे ओघ सुरू होतील आणि सुरूच आहे कंटिन्यू. आणि त्यामध्ये वाहनं फक्त थांबवू शकतं सती. आणि जो व्यक्ती ही प्रॅक्टिस करेल तोच रिअल श्रमण आहे. तोच भगवान बुद्धांचा खरा शिष्य आहे. प्रॅक्टिस याच पद्धतीनं समोर जाणार आहे डे टू डे लाईफ मध्ये. आपल्याला हे इनफ करावं लागेल. नथिंग काढून टाका, इनफ करा. मृत्यू नाही घडवायचा आहे, मृत्यूचा मृत्यू घडवायचा आहे. मृत्यू सुद्धा इनफ झाला आता. डेथ सुद्धा इनफ झाली आता. राईट, आय थिंक एवढं इनफ आहे. समजून घ्यायला पाहिजे आपण की आपण कुठं आसक्तीमध्ये वाहत आहे. आय थिंक दॅट्स क्लोज.